आजच्या या माहितीत आपण पाहणार आहोत की कोणत्याही प्रशासकीय अडथळ्यांशिवाय अगदी आपल्या शेतात उभं राहून ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून 7/12 उतार्यावर विहिरीची किंवा बोरवेलची नोंद कशी करता येऊ शकते. थेट मुद्द्यावर येऊया. आता साहजिकच हा प्रश्न पडतो की तलाठ्याकडे प्रत्यक्ष फेऱ्या न मारता ही नोंदणी खरोखर कशी शक्य आहे. पूर्वी अशा कामांसाठी तलाठी कार्यालयात वारंवार जावं लागायचं, वेळ आणि ऊर्जा दोन्ही खर्च व्हायचे. पण आता टेन्शन नाही, कारण या समस्येवर एक अतिशय सोपा आणि आधुनिक डिजिटल उपाय उपलब्ध झाला आहे. मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर करून ही पूर्ण प्रक्रिया आता थेट आपल्या हातात आली आहे. तर आज आपण हे 6 मुख्य टप्पे पाहणार आहोत. विहिरीच्या नोंदणीचं महत्त्व, ॲपमध्ये सुरक्षित लॉग इन, योग्य पर्यायांची निवड, क्षेत्राची अचूक नोंद, लाईव्ह लोकेशन आणि फोटो, आणि शेवटी माहिती जतन करणं. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा आहे विहिरीच्या नोंदणीचं महत्त्व. 7/12वर ही नोंद का असावी? बघा, याचे फायदे खूप मोठे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर भविष्यात सोलार पंप मिळवायचा असेल किंवा शासनाच्या इतर विविध कृषी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सिंचनाच्या या साधनाची नोंद 7/12वर असणं मस्ट आहे. या अधिकृत नोंदीशिवाय अशा महत्त्वाच्या योजनांसाठी पात्रता सिद्ध करणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे हे काम वेळेत करून घेणं आपल्याच फायद्याचं ठरतं. आता प्रत्यक्ष प्रक्रियेकडे वळण्यापूर्वी या डिजिटल कार्यप्रणालीवर एक छोटीशी नजर टाकूया. हे काम मुख्यत्वे 5 पायऱ्यांमध्ये विभागलेलं आहे. ॲपमध्ये सुरक्षित लॉग इन करणं, पडजमिनीचं योग्य पर्याय निवडणं, क्षेत्राची अचूक आकडेवारी भरणं, प्रत्यक्ष जागेवरून लाईव्ह फोटो काढणं आणि शेवटी माहिती अपलोड करून सेव्ह करणं. हे अगदी सहज आणि सोपं आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जो आहे ॲपमध्ये सुरक्षित लॉग इन करण्याचा. यासाठी सर्वांत आधी मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी हे ॲप उघडायचं आहे. त्यानंतर आपला जो काही महसूल विभाग असेल तो निवडायचा. इथे एक महत्त्वाची प्रो टिप लक्षात ठेवायची आहे. आपला मोबाईल नंबर आणि त्यावर आलेला OTP टाकून लॉग इन करताना शेतकरी याच पर्यायावर क्लिक करून लॉग इन करणं अनिवार्य आहे. यामुळे सिस्टमला लगेच समजतं की अधिकृत खातेदार स्वतः ही माहिती भरत आहे. तिसरा टप्पा म्हणजे योग्य पर्यायांची निवड. इथे अजिबात गोंधळायचं नाहीये. ॲपमध्ये खातेदाराचं नाव निवडलं की समोर अनेक पर्याय दिसतील. त्यातला पहिलाच पर्याय असतो कायम पड चालू पड नोंदवा. अगदी याच शब्दांवर आपल्याला क्लिक करायचंय. इथूनच खऱ्या अर्थाने विहीर नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात होते. यानंतर अचूक खाते नंबर आणि ज्या गटात किंवा सर्वे नंबरमध्ये विहीर आहे तो सर्वे नंबर निवडायचा आहे. पुढे जमिनीच्या वापराचं वर्गीकरण करताना पड क्षेत्राचं कारण विचारलं जातं. तिथे विहीर पड हाच पर्याय निवडायचा आहे बरं का. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामुळेच 7/12वर विहिरीची नोंद स्पष्टपणे दिसून येणार आहे. आता येतोय चौथा आणि या प्रक्रियेतला सर्वात नाजूक टप्पा, क्षेत्राची अचूक नोंद. इथे थोडं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. विहिरीचं क्षेत्र नोंदवताना दशांश चिन्हाचा वापर अतिशय अचूक असावा लागतो. जर विहिरीचं क्षेत्र 4 गुंठे असेल तर ते 0.04 असंच नोंदवणं योग्य आहे. जर घाईघाईत 1 गुंठा नोंदवण्यासाठी चुकून 0.01 ऐवजी फक्त 1 असा आकडा टाकला गेला तर सिस्टीममध्ये तो थेट 1 पूर्ण हेक्टर म्हणून नोंदवला जातो. विचार करा, 1 गुंठा थेट 1 हेक्टर कसा होऊ शकतो. यामुळे दप्तरी खूप मोठी चूक होऊ शकते. म्हणूनच 0.04 हा आकडा आणि त्यातील तो दशांश बिंदू खूप महत्त्वाचा आहे. हीच ती जागा आहे जिथे सगळ्यात जास्त चुका होतात. त्यामुळे क्षेत्र टाकताना दशांश योग्य जागी दिला आहे ना याची 2 वेळा खात्री करूनच पुढे जाणं हितावह ठरतं. 5वा टप्पा आहे लोकेशन आणि फोटोचा, म्हणजेच प्रत्यक्ष जागेवर पडताळणी. या टप्प्यासाठी प्रत्यक्ष विहिरीच्या किंवा बोरवेलच्या अगदी जवळ उभं राहणं बंधनकारक आहे. कोणीही घरात बसून ही नोंद करू शकत नाही. विहिरीजवळ उभं राहून ॲपद्वारे 2 थेट किंवा लाईव्ह फोटो काढायचे आहेत. आपण जसे फोटो काढतो तसं ॲप आपोआप त्या ठिकाणचं अचूक लोकेशन आणि त्या विहिरीचं गटापासूनचं अंतर नोंदवून घेतं. यामुळे प्रक्रियेत एकदम पारदर्शकता येते. आणि आता आपण आलोय शेवटच्या 6व्या टप्प्यावर, माहिती जतन करणं म्हणजेच नोंद सबमिट करणं. माहिती सेव्ह करण्यापूर्वी भरलेले सर्व तपशील, खाते क्रमांक, सर्वे नंबर आणि विशेषतः मगाशी सांगितलेली क्षेत्राची नोंद हे सगळं बरोबर असल्याची एकदा संपूर्ण खात्री करा. काढलेले फोटो स्पष्ट आहेत का हे तपासून पहा.
सर्व माहिती अचूक असल्याची खात्री पटली की सेव्ह या बटणावर क्लिक करा. असं केल्याने ही सर्व माहिती महसूल विभागाच्या सुरक्षित प्रणालीवर अपलोड होईल. माहिती सेव्ह केल्यानंतर पुढे काय होतं? तर माहिती सबमिट करण्यासाठी फक्त 1 मिनिट लागतो. त्यानंतर ती माहिती सरकारी प्रणालीमध्ये प्रक्रियेसाठी किंवा प्रोसेसिंगसाठी जाते. आणि काही कालावधीनंतर या प्रक्रियेचा अंतिम आणि सर्वात समाधानकारक टप्पा गाठला जातो. ती नोंद अधिकृतपणे 7/12 उतार्यावर दिसून येते. हे सर्व पाहिल्यानंतर एक खूप रंजक विचार मनात येतो. शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान जेव्हा असं एकत्र येतं तेव्हा पारंपरिक प्रशासकीय कामांमधील अजून किती अडथळे आपण दूर करू शकू? एक साधं मोबाईल ॲप किती वेळ आणि ऊर्जा वाचवू शकतं हे आपण आज पाहिलं. डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतीचं व्यवस्थापन नक्कीच अधिक सशक्त आणि पारदर्शक होत आहे. या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी आशा आहे. धन्यवाद. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.